काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आहे। यामध्ये राज्यातील 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। गडचिरोली लोकसभेसाठी डॉक्टर नामदेव किरसान यांचं उमेदवारीसाठी नाव घोषित करण्यात आलंय। तर येत्या 27 तारखेला नामदेव किरसान आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय। तर नामदेव किरसान यांचे गडचिरोली लोकसभेसाठी काय विजन असणार आहे हे लोकशाही सोबत बोलताना त्यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपण पाहूयात। तिसरी यादी जाहीर झाली आहे, ज्यामध्ये राज्यातील 4 उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले, ज्यामध्ये गडचिरोली लोकसभेचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान सर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। स्वतः नामदेव किरसान सर आपल्यासोबत आहे। सर, सर्वप्रथम तुमचं लोकशाहीतर्फे अभिनंदन उमेदवारी मिळाल्याबद्दल। काय प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहात, अगदी संक्षिप्त सांगा। धन्यवाद। या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भरपूर कारणं आहेत आणि महाविकास आघाडी आमची इंडिया अलायन्सच्या माध्यमातून ह्या जी आताची सरकार आहे जे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि जनप्रतिनिधी त्यांचे कुठल्याही प्रकारचे असे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करत नाहीत, याच्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही जोमाने लढणार आहे आणि याच्यामध्ये आमचा विजय निश्चित होणार आहे। डॉक्टर नामदेव किरसान यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे आणि त्यांनी लोकशाहीशी बोलताना त्यांचे प्रमुख मुद्दे, त्यांचं विजन मतदारसंघासंदर्भामध्ये काय असेल हे एकूण मांडले आणि 27 तारखेला ते आपलं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।